नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो आहे. आम्ही काल काही झाडं या नर्सरीतून नेली होती, ती कमी पडल्यामुळे आज आम्ही पुन्हा या नर्सरीमध्ये आलो आहोत. ATM ऑल टाईम मँगो आणि सोनचाफा अशी 2-3 झाडं आम्हाला घ्यायची आहेत, म्हणून या नर्सरीतून आम्ही घेतली आहेत आता. आणि आता आम्ही जाणार आहोत आपल्या प्लॉटमध्ये. तर हे प्लॉट्समध्ये बघा, इथे व्हाईट अनंताचं झाड दिसतं आहे, हे आम्ही काल लावलेलं होतं. तर ते प्रॉपर आता उभं राहिलं आहे. आणि आज आम्ही ही 3 झाडं घेतली, 2 ATM आणि 1 सोनचाफा हे लावायचे आहेत. आता इथे काल लावल्यापैकी हे एक देवगड हापूस आहे आणि पुढे गेल्यावर एक 10-15 फुटाचं अंतर ठेवून अजून एक देवगड हापूस लावलं. अशी 2 देवगड हापूस लावले आहेत आम्ही या प्लॉट्समध्ये. बघा दिसते. आणि हे पुढे जे सफेद जे दिसते गोणी ठेवलेली आहे, तिथे ATM लावायचं आहे, ऑल टाईम मँगो. कोकणात कसं एप्रिल मेमध्येच आंबे मिळतात, तर कधी गेल्यावर मिळावेत म्हणून एक ATM लावायचं आहे. इथे आम्ही पेरूचं झाड लावलं आहे छोटं एक कोपऱ्यामध्ये, आणि इथे पुढे हे नाळी लावले आहेत. ह्या लाईनीत 4 नाळी लावलेल्या आहेत आणि ह्या नाळी लावताना 15-15 फुटाचं अंतर प्रत्येक नाळीमध्ये ठेवलं आहे. कारण काय होतं, उद्या वाढल्यावर आहे ना, झावळीला झावळी लागली ना का त्याच्यामध्ये नारळ मिळायचे कमी होतात, म्हणून आम्ही 15-15 फूट अंतर ठेवून ही नाळी लावलेली आहेत. आणि मी बॅक साईड हे बघा, एक कोपऱ्यात नाळी लावली आणि बॅक साईडला काही लावले नाहीत. पुढे जाऊन हे लिंबू, जांभळी, असे पोपळी असे लावायची झाडं पुढे प्लॅनिंगमध्ये आहे. पण यावर्षी आम्ही काय ते लावलेले नाहीत झाडं. ओके. आता घर बांधायच्या अगोदर थोडी झाडं मोठी होती, तर मग ती आपल्याला फळं पण देतील. आता हे बघा, हे एक आम्ही केशर लावलेलं आहे. इथे एक केशर आहे बघा. आणि पुढे गेल्यावर एक चिकूचं झाड लावलं आहे छोटं. तर लहान आहे, 3-4 महिन्याची मोठी होतील. हे चिकू आहे आणि याच्या बाजूला एक चाफा आहे. आणि हा जो एक नाळी आहे इथे, आणि त्याच्या पुढे लाल दगड दिसतो, एक सोनचाफा. हा पिवळा चाफा आणला तो तिथे लावायचा आहे. आणि ही एक नाळी आहे. असे 6 नाळी, 3 कलमं आणि एक केशर, अशी फुलाची वगैरे झाडं मिळून अशी 12-13 झाडं आता मी या 5 गुंठ्याच्या प्लॉट्समध्ये लावलेली आहेत. हे जे प्लॉट्स आहेत हे 5-5 गुंठ्याचे प्लॉट्स आहेत आणि टोटली NA केलेले प्लॉट्स आहेत. आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये लाईट, पाणी प्लॉट्समध्ये आणून दिलेले. आणि त्याच्यानंतर आतमध्ये 4-4 झाडं डेव्हलपर्स तुम्हाला लावून देतो आहे. आता ही झाडं लावून झाली आहेत आणि बाकीचं सर्व वरून राजावर सोडलं आहे. 3 महिने काय पाणी घालायची काय आवश्यकता नाही आहे झाडांना, आपोआप झाडं मोठी होणार आहेत. आणि हे जे प्लॉट्सिंग जे केलेलं आहे हे जास्तीत जास्त 5 गुंठ्याचे प्लॉट्स आहेत. आणि हे मुंबई गोवा हायवेपासून मला वाटतं एक 500 मीटरवर आहेत, 500 मीटर आहेत. तर ते मी किती जवळ आहे हे मी दाखवायचा प्रयत्न करतो आहे आता. तर बघा, हे जे डांबरीकरण झालेलं नाही, दोन्ही बाजूला, रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्लॉटिंग केलेलं आहे. लेफ्ट साईडला हे प्लॉटिंग केलेलं आहे, हे दुसरं आहे ते राईट साईडला आहे. आतमध्ये ही झाडं आहेत ती रानटी आहेत झाडं, कोणी लावलेली नाहीत. ही झाडं अशीच उगवली आहेत पावसामध्ये. हे बघा बाजूला, चारी बाजूला हे केलेलं आहे. आता हा प्लॉटिंग, हे प्लॉट आहे हा, त्याच्या चिरेबंदी करायचं आहे, त्याचं चिऱ्याची बाउंड्री वगैरे करायची आहेत ह्या इथे. हा ओपन प्लॉट दिसतो आहे ना, हे सर्व 5-5 गुंठ्याचे प्लॉट्स आहेत. हे 5-5 गुंठ्याचा हा एक प्लॉट आहे. लाईटीचे पोल लागले. ह्या बाजूला जो दिसतो आहे ना पिवळा गेट आहे बघा, हा 5 गुंठ्याचा प्लॉट आहे. याच्यात ग्रिलिंग वगैरे सर्व झालेलं आहे. बाउंड्री 4 फुटाची बाउंड्री झालेली आहे, सर्व झालेलं आहे. आता ह्या रस्त्याचं डांबरीकरण व्हायचं आहे. कारण काय होतं, पावसामध्ये रोडना थोडा माती बसते, म्हणून आता हे मला वाटतं दुसरं वर्ष आहे. गेल्या वर्षी पण एक पाऊस गेला आहे वरचा, आणि हा दुसरा पाऊस आहे. तर दुसऱ्या पावसानंतर किती काय बसणार आहे, त्यानंतर हा डेव्हलपर्स आता मला वाटतं एप्रिल मेमध्ये या रोडचं डांबरीकरण करायला घेईल. दोन्ही बाजूला बघा कसं हिरवळ तुम्हाला दिसते या ह्याच्या रस्त्याच्या बाजूला. आणि पुढे येऊन इकडे एक छोटा एक लेफ्टला असा नंतर एक गेट येणार आहे, तिथे सिक्युरिटी वगैरे सर्व असेल. असे 5-5 गुंठ्याचे हे प्लॉट्स आहेत.
आणि जर कोणाला हे प्लॉट्स हवे असतील तर ह्या नंबरला कॉल करा. आम्ही तुम्हाला त्याचे डिटेल्स देईनच. आता बघा तुम्हाला जे सफेद बोर्ड दिसतो आहे तिथे आपला मुंबई गोवा हायवे आता दिसायला लागला आहे. तर तुम्ही बघू शकता की किती जवळ हे प्लॉट्स आहेत. कारण का रोडच्या मुंबई गोवा हायवेच्या लगत आपल्याला काही प्लॉट्स मिळत नाहीत. म्हणून आम्ही विचार काय केला की 500 मीटर अंतरावर काय हे प्लॉट्स वाईट नाही म्हणून हे प्लॉटिंग केलं आहे. आणि पुढे तुम्हाला हवे असतील तर कॉन्टॅक्ट करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.